हॅलो फ्रेंड्स, आज आपण 3ds Max या सॉफ्टवेअरमध्ये स्नॅप या कमांडचा यूज कसा करायचा ते आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. ओके, तर आपल्याकडे स्नॅपचे 3 टाईप आहेत, जसे की स्नॅप अँगल टॉगल, पर्सेंट स्नॅप टॉगल अँड स्नॅप टॉगल. मोस्टली आपण 3D साठी 3 वाला स्नॅप यूज करतो आणि 2D असेल त्यासाठी आपण 2.5 अशा प्रकारचा स्नॅप आपण यूज करत असतो. तर स्नॅपचा यूज करण्यासाठी आपण फर्स्टली काय करणार आहे, आपण एक ऑब्जेक्ट ड्रॉ करून घेऊ. मी एक बॉक्स ड्रॉ करून घेतो. ओके, हा असा एक बॉक्स मी या ठिकाणी ड्रॉ केलेला आहे. जी स्क्रीन एनलार्ज करून घेतो एकदा, हा असा शो होईल. ओके, आता स्नॅप साठी आपण काय करणार, लेफ्ट माउस प्रेस करून धरेल मी या ठिकाणी. तर इथं तुम्हाला 2, 2.5 अँड 3 असे स्नॅप आपल्याला इथं शो होतील. ओके, जशी तुमची रिक्वायरमेंट असेल तसं तुम्ही 2, 2.5 किंवा 3 याचा यूज करणार आहे. 3D साठी आपण 3 चा यूज करतात अँड 2 चा आपण 2D साठी यूज करू शकतो. ओके, तसेच अँगल स्नॅप टॉगल पण या ठिकाणी आहे. इथं पण याचा पण यूज करू शकतो. पर्सेंट टॉगल स्नॅप आहे. अशा 3 टाईपचे स्नॅप आपल्याकडे अवेलेबल आहेत. तर बेसिकली आपण काय करत असतो, तर मी पहिल्यांदा काय करतो, स्नॅपला इथं ऑन करून घेतो. त्याला राईट क्लिक केलं, स्नॅपवरती राईट क्लिक केल्यानंतर त्याची सेटिंग अशी ओपन होईल. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला स्नॅप ऑप्शन, होम ग्रिड अँड युजर ग्रिड असे 4 ऑप्शन या ठिकाणी भेटतील. ओके, आता सपोज हा एक ऑब्जेक्ट आपल्याकडे आहे. याच्यामध्ये आपल्याला सपोज मला फक्त व्हर्टायसेसला मला स्नॅप पकडायचा आहे. ओके, त्याच्यासाठी मी इथं मूवला सिलेक्ट करेल. आता हा व्हर्टायसेस फक्त जिथे व्हर्टायसेस असतील तिथंच ते आपण त्याला मूव्ह करू शकतो. ओके, हा स्नॅप ऑन करतो मी. हा व्हर्टायसेस असा तुम्ही हा स्नॅप तुमचा शो होत आहे. ओके, हा व्हर्टायसेस असेल असं तुम्ही याला मूव्ह करू शकता. हा वाला घेऊ. अशा प्रकारे तुम्ही त्याला मूव्ह वगैरे करू शकता. आणखी एखादा ऑब्जेक्ट मी ड्रॉ करतो, जसं की सपोज सिलेंडर. ओके, हा सिलेंडर मी या ठिकाणी क्रिएट केलेला आहे. आता हा स्नॅप मी हा कॉर्नर स्नॅप पकडतो आणि असं याला या ठिकाणी प्लेस करू शकतो. ओके, असं तुम्ही त्याला प्लेस करू शकता. आता सपोज याच्यामध्ये आपल्याला एजला सिलेक्ट करायचं असेल, तुम्ही एजला पण सिलेक्ट करू शकता आणि असं तुम्ही त्याला मूव्ह वगैरे करू शकता. तो एजचा स्नॅप घेईल. फेस असेल एखादा ह्याचा ऑब्जेक्टचा फेस असेल, तो असा फेसला आपण सिलेक्ट करून घेऊ शकतो, मूव्ह करू शकतो. हा वाला फेस असेल किंवा असा अप्पर मोस्ट जो असेल तुम्ही त्याला शो करू शकता. एंड पॉइंट असेल
एंड पॉइंटला पण तुम्ही असा शो होतो तो. असा मूव्ह करू शकतो तुम्ही. ओके, मिड पॉइंट असेल, ऑब्जेक्टचा मिड पॉइंट पकडला मी आणि हा त्याने स्नॅप घातलेला आहे. ओके, सेंटर फेस असेल, एखाद्या फेसचा सेंटर असू शकतो, तो एकदम सेंटर पॉइंट पकडेल. तर अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या टाईपने स्नॅप या ऑप्शनचा यूज करू शकता. ओके, तसेच या ग्रीड वरती पण आपल्याला स्नॅप शो करायचा असेल तर एक ऑप्शन इथं दिलेला आहे, ग्रीड लाईन्स. त्याला अनचेक करतो मी. ग्रीड लाईन्स, तो फक्त स्नॅप हा ग्रीड वरती शो होईल. तुम्हाला काही 2D ऑब्जेक्ट वगैरे ड्रॉ करायचा असेल तर तुम्ही त्याचा यूज करू शकता. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही या सगळ्या एक सेटिंग असतील त्या करून बघू शकता आणि एखादा ऑब्जेक्ट ला स्नॅप कसा घ्यायचा तो तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. सो थँक यू फ्रेंड.